Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of problem set 5. The first question is fill in the blanks. Segment AB is parallel to y-axis and coordinates of point A are 1 and 3. Then the coordinate of point B can be. आता हा क्वेश्चन जरी fill in the blanks असला त्या ठिकाणी जोपर्यंत क्वेश्चन सॉल्व करत नाही तोपर्यंत आपल्याला याचं उत्तर काढता येणार नाही. मग आपल्याला माहिती आहे segment AB is parallel to y-axis. Segment AB parallel to y-axis. आता y-axis चा स्लोप काय आणि x-axis चा स्लोप काय हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला तर माहिती आहे की स्लोप ऑफ y-axis y-axis and line parallel to y-axis is cannot be determined. मग आता स्लोप आपल्याला माहिती आहे. नंतर लेट कोऑर्डिनेट ए चे कोऑर्डिनेट देऊन ठेवले. ए चे कोऑर्डिनेट आहेत 1 and 3. ते आपण मानले x1 y1 आणि लेट coordinates of B is x2 y2. B चे आपण x2 y2 म्हणून घेतले. आता आपल्याला जे दिले त्याच्यावरून आपण विचार करूया. स्लोप काढायचं असेल तर स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा फॉर्म्युला आहे. ओके. मग आता या ठिकाणी स्लोप जो आहे तो कॅनॉट बी डिटरमाइंड आहे. कॅनॉट बी डिटरमाइंड आहे म्हणजेच डिनॉमिनेटरला 0 असतो. देअरफॉर m अपॉन 0 इज इक्वल टू आता या ठिकाणी y2 माहीत नाही आहे मायनस y1 जो आहे तो 3 आहे आणि इथे x2 आहे माहीत नाही आणि y2 जो आहे तो x2 माहीत आहे आपल्याला नाही x2 माहीत नाही आहे x1 माहीत आहे. मग x1 किती आपल्याकडे 1. ओके. आता ही पूर्ण टर्म इकडे जर मल्टिपल आली काय होईल या ठिकाणी ही पूर्ण इकडे आणा म्हणजे काय होईल x2 मायनस 1 इज इक्वल टू या 0ने याला मल्टिपल करा. 0ने या पूर्ण टर्मला मल्टिपल केलं तर आन्सर 0 होणार आहे. हा 1 तिकडे जाऊ द्या म्हणजे x2 इज इक्वल टू 1. आता बघा x2 ची व्हॅल्यू किती आली 1 आली. आता हे जे ऑप्शन्स दिलेत याच्यामध्ये x2 म्हणजे x कोऑर्डिनेट 1 कुठे दिसतोय इथे 3 आहे 5 आहे 3 आहे आणि 1 आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय असू शकते d. सो आन्सर d. मग या ठिकाणी आपण याच्यामध्ये लिहिताना काय लिहिणार फक्त d 1 -3. ओके. राईट नाउ जरी फिल इन द ब्लँक्स असेल किंवा MCQ असेल जोपर्यंत आपण सॉल्व करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येत नाही म्हणून तो उदाहरण मुद्दा मी सोडून घेतलं इथे. ओके. नेक्स्ट आउट ऑफ द following point dash lies to the right of the origin on x-axis. त्याचे ऑप्शन्स आहेत A -2 and 0, B 0 and 2, C 2 and 3 आणि D 2 and 0. आता एक लक्षात घ्या कोऑर्डिनेट सिस्टीम कशी असते आपली या पद्धतीने. हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस आणि हा ओरिजिन. इथे ओरिजिनच्या राईट साईडला
राईट साईड कोणती, इकडची, आणि ही इकडची. मग ज्यावेळेस आपण इकडे जातो तर एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे, इकडच्या पार्टला. आणि वाय कॉर्डिनेट जो आहे, जर समजा तो पॉईंट या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर वाय सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. पण जर खालच्या क्वाड्रंटमध्ये असेल फोर्थमध्ये तर एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह. आपल्याला विचारलं काय ते बघा. आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट डॅश डॅश लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन द एक्स ॲक्सिस. ऑन द एक्स ॲक्सिस म्हणजे वायचा काही प्रश्न येत नाही, वाय 0 येणार येते, हा सोडून द्या विषय. म्हणजे फक्त काय पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी जो पॉईंट असेल त्याचा एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असेल आणि तो वाय एक्स ॲक्सिसवरती आहे, म्हणजे वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे. म्हणजे आपला ऑप्शन डी. ऑप्शन डी. ऑप्शन डी. थर्ड क्वेश्चन बघूया. डिस्टन्स ऑफ पॉइंट -3 and 4 from the origin is dash dash. पहिलं ऑप्शन आहे 7, दुसरा 1, तिसरा 5 आणि चौथा -5. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ओरिजिनपासून डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे x² + y². हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स फॉर्म्युला पूर्ण वापरायची गरज नाही. y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, काही गरज नाही, डायरेक्ट हा वापरा. मग आता x² म्हणजे काय, याचा स्क्वेअर म्हणजे 9 आणि याचा स्क्वेअर 16. 9 + 16 25 आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. 25चं स्क्वेअर रूट 5 येतो प्लस. सो द ऑप्शन इज ऑप्शन सी. डायरेक्ट उत्तर काढायचं, फार काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. नंतर बघूया फोर्थ क्वेश्चन. A line makes an angle of 30 degree with the positive direction of x-axis. So the slope of the line is, लाईनचा स्लोप किती असेल ते बघायचं आहे. ए आहे 1/2, बी आहे √3/2, सी आहे 1/√3 and D option is √3. आता या ठिकाणी आपल्याला थीटा देऊन ठेवला आहे. थीटा इज इक्वल टू 30 डिग्री आणि स्लोप विचारलाय त्या लाईनचा. मग स्लोप म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरणार, m = tan थीटा आणि इज इक्वल टू tan 30 डिग्री. tan 30 म्हणजे काय, 1/√3. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द आन्सर. Okay, now see the second example. Determine whether the given points are collinear.
गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. फर्स्ट ए चे कोऑर्डिनेट्स दिलेत, तर नंतर बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 - 0.5 अँड सी 2 and -3. आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना दोन मेथड आपल्याकडे आहेत. पहिलं याचं एकदा x1 y1 मानून घ्या, x2 y2 आणि इथे x3 y3. ओके, दोन मेथड कोणत्या आहेत? एक तर तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, तिन्ही सेगमेंटची लेंथ काढा, तो एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे स्लोपचा. स्लोप वापरून दोन्ही लाईनचा स्लोप काढायचा. दोन्ही लाईनचा स्लोप जर सारखा आला तर ते पॉईंट्स काय होतं? कोलिनियर होतात. मग आपण स्लोप काढूया, तो सोपा आहे. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 - 0.5 - y12 डिवायडेड बाय x2 म्हणजे 1 - 0. या दोघांची ॲडिशन केली तर -2.5 divided by 1 is equal to -2.5. Therefore, slope of line AB is equal to -2.5. Slope of BC काढा. Slope of line BC is equal to y3 - y2 अपॉन x3 - x2. y3 आहे -3 -0.5 and divided by x3 आहे 2 - 1 is equal to -3 मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 0.5 डिवायडेड बाय 1. आता -3 + 0.5, मग 3 मधून 0.5 गेला म्हणजे उरले -2.5 अपॉन 1 is equal to -2.5. Therefore, slope of line BC, याला फार झालं तर इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, slope of line AB is equal to slope of line BC. Slope of line AB is equal to BC. Therefore, points A, B and C are collinear. Both points are collinear. Both नाही, 3 points आहेत खरं तर. 3 points are collinear. Okay, now see the next example. Second example, P 1 and 2, then Q 2 and 8 upon 5 and R 3 and 6 upon 5. Okay, पहले स्लोप ऑफ PQ, स्लोप ऑफ PQ व्हॅल्यू पुटअप करूया, इज इक्वल टू y2 8 upon 5 मायनस y1 2 म्हणजेच 2 upon 1 डिवायडेड बाय x2 2 minus 1. इथे बघूया आता याचा बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 8 × 1 8 मायनस 5 × 2 10 आणि अपॉन 5 × 1 5 इथे उरला 1 इज इक्वल टू. आता 1 ने डिवाइड केल्याने काही फरक पडणार नाही. मग इथे किती उरले 8 - 10 म्हणजेच -2/5 -2/5 आणि 1 ने डिवाइड केल्याने काही फरक पडणार नाही. पुढचं QR घेऊया आता. QR मग QR साठी y3 6/5
minus y2 8/5 and divided by x3 minus x2 3 minus 2 is equal to ओके. आता इथे डिनॉमिनेटर सारखा आहे सर 6 minus 8 upon 5 आणि इथे यांचं सबट्रॅक्शन 1. आता 6 minus 8 म्हणजेच -2 upon 5. 1 ने डिवाइड केल्याने काही फरक पडणार नाही आहे. म्हणजे आपल्याला ह्या जी आहे QR लाईन तिचा स्लोप आला -2/5, हिचा आहे -2/5 म्हणजेच कोलिनियर आहे. PQ and QR points P, Q and R are collinear. Okay. Now see the third example. L 1 and 2, M 5 and 3 and N 8 and 6. ओके. पहिला आहे लाईन LM. लाईन LM is equal to y2 3 minus 2 आणि x2 5 minus 1 is equal to 1/4. LM चाला 1/4. इकडे MN y2 minus y3 minus y1 6 minus 3 minus 3 आणि x3 x2 म्हणजे 8 minus 5 is equal to 3/3 is equal to 1. MN 1 आलाय. दोघांचा स्लोप सारखा नाही आहे. LM इकडे MN slope is not equal for points L, M and N are not collinear. स्लोप सारखा नाही म्हणजे ते पॉइंट्स कोलिनियर नाहीत. आता नेहमी लक्षात ठेवा, परीक्षेला जर डायरेक्ट विचारलं असेल डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर, तर त्यावेळेस डिस्टन्स फॉर्म्युला वापरण्यापेक्षा हे योग्य वाटतं. स्लोपवरून पटकन सॉल्व्ह करता येतं. शक्यतो हेच वापरा, किंवा तुम्हाला वाटलं की डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे तरी पण वापरू शकता, काय अडचण नाही. Okay, now see the third example. Find the coordinates of the midpoint of the line segment joining P 0 and 6 and Q 12 and 20. ओके. आता या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट काढायचे. मग त्याच्यापैकी पहिला P दिलाय. P काय आपल्याकडे 0 and 6 म्हणजे x1 y1. Q दिलाय 12 and 20 म्हणजेच काय
x2 y2. Let coordinates of midpoint are x and y by using midpoint formula. By using midpoint formula. By using midpoint formula. काय होईल? x equal to x1 plus x2 upon 2. Therefore, x equal to x1 0 plus 12 upon 2. Therefore, x equal to 12 upon 2. x equal to 6. इथेच आपल्याला जर y काढायचं असेल तर y is equal to y1 plus y2 upon 2. y equal to y1 6 plus 20 upon 2. y is equal to 26 upon 2. y is equal to 13. Therefore, coordinates of midpoint are midpoint coordinates असेल 6 and 13. 6 and 13. Okay, now see the fourth example. Find the ratio in which the line segment joining the points points A 3 and 8 and B minus 9 and 3 is divided by the y-axis. A 3 and 8, x1 y1, B minus 9 and 3 is equal to x2 y2. आता या ठिकाणी आपल्याला त्याचा रेशो काढायचा आहे. लेट द रेशो इज m/n. लेट द रेशो इज m/n. आता होतं काय नेमकं, ती जी लाईन असेल ती कशी असणार एक अंदाज घेऊ आपण. समजा हा एक्स ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. ती लाईन काय करते, ही जी लाईन काढली आपण ए बी, त्या ए बी लाईनला वाय ॲक्सिस डिवाइड करण्याचं काम करतोय. म्हणजे ती लाईन अशी पॅरलल असू शकते किंवा अशी क्रॉस पण असू शकते, इथे किंवा इथे पण असेल, कुठेही असेल. मग समजा ती लाईन आपण अशी मानली, इथे एचे पॉझिटिव्ह म्हटलं ए इकडे येणार आहे आणि -9 3 म्हणजे इथं बरोबर आहे. म्हणजे इथे हा वाय ॲक्सिस आहे, इथे पॉझिटिव्ह म्हणजे ए इकडे आला आणि हा बी इकडे आला, अशी पोझिशन त्या लाईनची आहे. ओके, मग आता या ठिकाणी हा जो वाय ॲक्सिस आहे तो याला लाईनला डिवाइड करतोय. म्हणजे समजा हा पॉईंट कोणता आहे, तो आपण समजा पी मानला. सपोज पॉइंट P divides segment AB.
पॉईंट पी सेगमेंट ए बीला डिव्हाइड करायचं काम करतोय. ओके, मग आता हा पॉईंट पी इज ऑन द वाय ॲक्सिस. पॉईंट पी इज ऑन द वाय ॲक्सिस. मग तो जर वाय ॲक्सिसवरती असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट जो आहे, एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे आणि वाय कॉर्डिनेट स्मॉल वाय असणार आहे. देअरफॉर इट्स कोऑर्डिनेट्स आर एक्स कॉर्डिनेट 0 आणि वाय कॉर्डिनेट स्मॉल वाय. आता आपल्याला फॉर्म्युला आहे बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला, बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला. तर एक्स हा जो आहे ती एक्स व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. मग एक्स इक्वल टू यम एक्स टू प्लस यन एक्स वन डिवायडेड बाय यम प्लस यन. आणि एक्सची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, 0. 0 इज इक्वल टू यम माहीत नाही आहे, एक्स टू आहे आपल्याकडे -9 प्लस यन माहीत नाही आहे आणि एक्स वन आहे 3 डिवायडेड बाय यम प्लस यन. आता यम प्लस यन इकडे मल्टिपल होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आणि 0ने मल्टिपल केलं तर आन्सर 0 येणार आहे. देअरफॉर 0 इज इक्वल टू -9m प्लस 3n. ही टर्म इकडे आणा, 0 प्लस 9m होईल, म्हणजेच ती काय झाली फक्त 9m इज इक्वल टू 3n. आता आपल्याला रेशो काढायचा आहे m ॲज टू n. n इकडे आणा, 9 तिकडे जाऊ द्या, म्हणजे काय होईल m अपॉन n इज इक्वल टू 3/9. इथे 3 आहे, हा 9 इकडून आला, 3/9. देअरफॉर m अपॉन n इज इक्वल टू 1/3. म्हणजेच काय की y ॲक्सिस डिव्हाइड्स, देअरफॉर y ॲक्सिस डिव्हाइड्स सेगमेंट AB in the 1:3 ratio. 1:3 रेशो. पुस्तकामध्ये तो 3:1 झाला आहे, ते चुकीचं आहे. मागे जे उत्तर दिले त्याच्यामध्ये. Okay, now see the next example. Example number 5. Find the point on x-axis which is equidistant from P. P पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 and -5 and Q चे कोऑर्डिनेट्स आहेत -2 and 9. ओके, नेहमीप्रमाणे आपण लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर, कोऑर्डिनेट्स म्हणतोय आपण आर एक्स अँड वाय. मग पी चे कोऑर्डिनेट्स मानतोय आपण x1 y1, क्यूचे आहेत x2 y2 आणि इक्विडिस्टन्स म्हणजे फिगर अशी असणार आहे ना, हे डिस्टन्स सारखं आहे असं. इथे समजा क्यू असणार आहे, आर असणार आहे आणि इथे पी आणि क्यू असणार आहे. मग पी आर आणि क्यू आर हे डिस्टन्स सारखं असेल बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला.
by using distance formula. By using distance formula, distance करना आपण PR. PR is equal to under root. PR is equal to under root. किंवा हे पॅरलल एकाच वेळेस दोन्ही केलं तरी चालेल. म्हणजे आपण काय करणार, डायरेक्ट घेऊ, म्हणजे ती थोडीशी जागा कमी वापरता येईल आपलं. डायरेक्ट काय घ्यायचं, PR इज इक्वल टू RQ. PR इज इक्वल टू RQ. मग दोघांचा स्क्वेअर करून घ्या, म्हणजे रूट ठेवायची गरजच राहणार नाही. आपण स्क्वेअर केला, देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू RQ स्क्वेअर. PR स्क्वेअर टू RQ स्क्वेअर, म्हणजे रूट काढून टाकायचं पहिल्या स्टेपला. मग PR काय आपल्याकडे, मग PR काढूया आपण. PR कसं काढणार आपण, फॉर्म्युला आपल्याकडे इथून सुरू करा. x1 मायनस x करा. एक काम करू आपण, उलट करू, याच्यापासून करू, कारण ही टर्म आपली माहीतच नाही, ती शिल्लक राहणार आहे. म्हणजे x मायनस x1 करूया ना, किंवा y मायनस y1 करू. x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू QR साठी पण x मायनस x2 स्क्वेअर प्लस y मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. देअरफॉर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो आहे हा R इज ऑन एक्स ॲक्सिस, तो एक्स ॲक्सिस वरती आहे. म्हणजेच काय होणार आहे, त्याचा जो y कॉर्डिनेट आहे तो 0 असणार आहे. y कॉर्डिनेट काय असणार आहे, तो 0 असणार आहे. मग आता इथे व्हॅल्यू पुट अप करता येतील आपल्याला बघा. एक x आपल्याला माहित आहे, x तसाच राहणार आहे. मायनस x1 म्हणजे काय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y मायनस y1 तर आपल्याकडे 0 आहे. ओ सॉरी y 0 आहे, मायनस y1 परत -5 आहे, म्हणजे हा -5, म्हणजे इथे आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकावी लागेल. इज इक्वल टू x मायनस x2 म्हणजे परत मायनस आहे, म्हणजे -2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, आणि प्लस y 0 आहे, y मायनस y2 म्हणजे 9 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या पद्धतीने व्हॅल्यू पुटअप केल्या आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू मिळणार आहे, कारण y तर आपल्याला 0 माहीतच आहे याचा. ओके, मग इथे सिम्प्लिफाय करूया. इथे स्क्वेअर केला तर x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस इथे 0 प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू याला x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथे -9चा स्क्वेअर. काय काय राहील शिल्लक बघा, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस आता याचा 5 झाला, 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि इथे सुद्धा प्लस 81. मग आता काय काय होईल ते बघूया. सगळेच टर्म इकडे आणूया. हा x स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, 0 होणार आहे, म्हणजे राहणार नाही. म्हणजे उरलं काय फक्त -4x, तो पण इकडे येताना -4x झाला. नंतर इथे प्लस 29 आणि इथे 85 आहे, तो मायनस होईल, -85 इज इक्वल टू 0. किंवा हा राहू द्या तिकडंच, इकडे आपली किंमतच त्याची काढायची, म्हणजे हा तिकडे जाऊ द्या. इज इक्वल टू 85 मायनस 29, म्हणजे उरले -8x इज इक्वल टू यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर हे 15मधून 9 गेले 6, 7मधून गेले 5, 56. इकडे घेऊया. देअरफॉर मायनस तिकडे -8ने डिवाइड करा. x इक्वल टू 56 अपॉन -8 इज इक्वल टू -7. एक्सचं कॉर्डिनेट काय आला -7, म्हणजेच त्या पॉईंटचे कॉर्डिनेट काय येतील. देअरफॉर coordinates of point R x आला -7 आणि y आहे 0.
Okay, now see question number 6. Number 6, find the distances between the following points. Between the following points. त्यातला पहिला आहे ए, त्याचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत ए अँड 0 आणि बी 0 अँड ए. यातला आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. मग नेहमीप्रमाणे मानून घेणार x1 y1 x2 y2 बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. AB इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए बी म्हटलं तरी काय हरकत नाही. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट x2 आहे आपल्याकडे 0 मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 आहे ए मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट 0 मायनस ए म्हणजे मायनस एचा स्क्वेअर प्लस इथे एचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू इकडे घेऊया. Therefore, d is equal to under 2a square and therefore distance between a and b is equal to. आता 2चा स्क्वेअर 2 काही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे पण a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट a निघणार आहे म्हणजे a रूट 2 डिस्टन्स. मग डिस्टन्स असल्यामुळे युनिट बनणार. युनिट्स या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. किंवा हे लिहिताना रूटची व्हॅल्यू पुढं घ्यायची असेल तर पुढं घेऊ शकतात. म्हणजेच याला काय लिहिणार आपण रूट 2 इंटू ए असंही चालेल. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल त्यातलं पॉईंट्स आहेत पी अँड क्यू. P -6 -3 आणि Q -1 9. Distance between P and Q is equal to. Therefore D is equal to under root x2 आहे आपल्याकडे -1 -1 मायनस x1 आहे -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 मायनस -3 d इज इक्वल टू अंडर रूट -1 प्लस 6 स्क्वेअर प्लस 9 प्लस 3 ब्रॅकेट इथे स्क्वेअर पाहिजे क्यूब नाही स्क्वेअर. देअरफॉर d इज इक्वल टू अंडर रूट 5चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. Therefore d is equal to under root 25 plus 144. d is equal to 169. Therefore distance between P and Q is equal to 13 units. 13 units.
Okay, now see the next example, R and S. Third example, R चे कोऑर्डिनेट्स आहेत -3a and a आणि S चे कोऑर्डिनेट्स आहेत a and -2a. Okay, therefore distance between R and S, therefore D is equal to x2 minus x1, a minus -3a plus y2 -2a minus a is equal to, therefore distance D equal to a plus 3a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथे -3a ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे अंडर रूट सगळ्या ठिकाणचं राहिलं आपलं. अंडर रूट, देअरफॉर D इज इक्वल टू 4a अंडर रूटमध्ये टाका 4a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -3a ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर D इज इक्वल टू अंडर रूट 16a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर. देअरफॉर D इज इक्वल टू 25a स्क्वेअर. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन R and S is equal to 5a units. 5a units. Okay, now see the next example, that is 7 number. Find the coordinates. Find the coordinates of the circumcenter of a triangle whose vertices are -3, 1, 0 and -2 and 1 and 3. विचारलं काय नेमकं बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कमसेंटर. सर्कमसेंटर म्हणजे काय? अशा प्रकारचं सर्कल की जे त्या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेसमधून जातं त्याला आपण सर्कम सर्कल म्हणतो. समजा हा ए मानला, बी मानला, सी मानला. आता याचा जो सेंटर असेल सर्कमसेंटर याचा अर्थ काय घेतो आपण की त्या पॉईंटपासून तो इथे इंटिरियर पार्टमध्ये असेल तो या पॉईंटपासून हे तिन्ही व्हर्टायसेस इक्वल डिस्टन्सवरती असतील. तो समजा आपण ओ मानला, ओ म्हणा, पी म्हणा, जनरली सर्कमसेंटर ओ नि का डिनोट केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला ओचे कोऑर्डिनेट्स काढायचे. ओके, मग याच्यावरून सर्कमसेंटरवर आपण नेहमीप्रमाणे आपण काय करणार, तिन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट मानून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे -3, 1, त्याला आपण म्हणणार x1, y1. बी आहे 0, -2, त्याला म्हणणार x2, y2. सी आहे 1 and 3, त्याला म्हणणार x3, y3. आणि लेट कोऑर्डिनेट्स ऑफ ओ काय जे येतील ते त्याला आपण मानलं आहे x and y. त्याचे कोऑर्डिनेट्स आपण हे मानून घेतले. मग आता आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला आहे. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, आता एक गोष्ट लक्षात घ्या,
ओ बी डिस्टन्स, ओ ए डिस्टन्स आणि ओ सी डिस्टन्स इक्वल असेल, मग आपल्याला अगोदर तिन्ही डिस्टन्स काढून घ्यायला लागतील. ओ ए काढा, ओ बी काढा, ओ सी काढा आणि मग कम्पेअर करावे लागतील. ओके, आपण एक काम करूया, सुरुवातीपासूनच ते कम्पेअर करूया. अँड ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी. मग आता स्क्वेअर जर केलं तर काय होईल? देअरफॉर ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर अशी कंडिशन असणार आहे. ओके, म्हणजे रूट काढून टाकायचं, स्क्वेअर रूट कुठंच ठेवायचं नाही. मग आता घेऊया ओ ए डिस्टन्स कसं काढणार आपण? ओ ए म्हणजे काय? एक्स मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे घेताना एक काम करू, ते जे आहे ते इथे लिहूया. देअरफॉर ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ बी स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअर आणि मग इथे घेताना फक्त हे दोनच घ्या, ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअर, ओ बी स्क्वेअर. मग आता ओ बीसाठी काय येईल? मग एक्स मायनस x2 प्लस y मायनस y2 या पद्धतीने व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -3 म्हणून परत इथे स्क्वेअर ब्रॅकेट वापरावं लागेल प्लस y मायनस y1 1 आहे म्हणजे y मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस x2 एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस y2 म्हणजेच मायनस आहे परत म्हणजे y मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर एक्स प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथे एक्सचा स्क्वेअर प्लस y प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्सपान्शन करून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 प्लस y स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4. जे कॅन्सल होईल ते करा. एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, वाय स्क्वेअर कॅन्सल झाला, उरलं काय? हा 6x आहे, तिकडचा x नाहीच आहे म्हणजे फक्त 6x उरला. मायनस 2y तिकडचा इकडे आणा, मायनस 2y मायनस 4y आणि इथे उरला हे तिकडे जाऊ दिलं तरी चालेल. 9 आणि 1 म्हणजे इज इक्वल टू तिथे उरले 4 प्लस हा 9 आणि 1 म्हणजे 10 म्हणजे हे -10. देअरफॉर 6y मायनस 6y इज इक्वल टू -6. 6 कॉमन काढा, काय होईल? 6 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय इज इक्वल टू -6. देअरफॉर एक्स मायनस वाय इज इक्वल टू -1. हे पहिलं इक्वेशन मिळालं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू -1 हे पहिलं इक्वेशन आहे. एक्झाम्पल थोडं मोठं होत जातं, पण अशा स्टेप जर थोडं शॉर्टकट करत गेलं तर कमी स्टेपमध्ये होऊ शकतं. ओके, आता याचा अर्धा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता घेताना ओ ए स्क्वेअर बरोबर आपण ओ सी स्क्वेअर कम्पेअर करूया. इथे कम्पेअर काय करायचं आता? ओ सी स्क्वेअर. आता ही इकडचं जो लेफ्ट साईड आहे ती सेम ठेवायची, चेंजेस कुठेच होणार नाही. इथे हां ही फक्त तसंच राहू दे. मग काय चेंज होतं बघूया आपण. एक्स स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर इथून पुढे चेंज होतील. एक साईड तशीच राहू द्या. ओके, ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ सी स्क्वेअर आपण बघतोय. मग आता इथे व्हॅल्यू पुटअप करा. इथे फॉर्म्युला चेंज होऊन जाईल. ओ सीसाठी काय होणार आहे? एक्स मायनस x3 इथे फक्त 3 करा आणि इथे y3 करा. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. एक्स आपल्याकडं माहीत नाही आहे, मायनस x3 आहे आपल्याकडे 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथे मग आता ही स्टेप येईल आपली डायरेक्ट. इथून पुढे आपण इक्वेट करूया म्हणजे एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ते एक्सपान्शन करून घ्या. एक्स स्क्वेअर -2x प्लस 1 प्लस y स्क्वेअर -6y प्लस 9
मग आता एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे उरले 6x तिकडचा प्लस 2x मायनस 2y प्लस 6y इक्वल टू हा 1 आणि इथे पण आहे 9 1 1 9 कॅन्सल झाले, म्हणजे उरले एवढेच फक्त, म्हणजे तिकडे 0 शिल्लक राहिला इज इक्वल टू 0. देअरफॉर 4 इथे 8x झाला प्लस 4y इज इक्वल टू 0. देअरफॉर 4 कॉमन काढा, 2x प्लस y इज इक्वल टू 0, म्हणजेच 2x प्लस y इज इक्वल टू 0. Okay, now add equation 1 and 2. Add equation 1 and 2. काय होईल? x minus y equal to minus 1, 2x plus y equal to 0. दोघांचं ॲडिशन. इथे काय येईल? 3x plus 0 equal to minus 1, x equal to minus 1 upon 3. Put this value in equation 1. Put this value in equation 1. Therefore x ची व्हॅल्यू मायनस आलेली आहे, मायनस 1 अपॉन 3 मायनस 1 अपॉन 3 मायनस y इज इक्वल टू मायनस 1, मायनस 1 अपॉन 3 मायनस y इक्वल टू मायनस 1. आता इथे मायनस आहे मायनस प्लस करून टाका, 1 अपॉन 3 प्लस y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन 3. याचा डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे 1. y इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 3 3, 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 3. देअरफॉर y इज इक्वल टू 2 अपॉन 3. म्हणजेच तो पॉईंट आपण जो मानला होता ओ एक्स अँड वाय, त्याचे कॉर्डिनेट्स आले आपल्याला मायनस 1 अपॉन 3 अँड 2 अपॉन 3. आणि मग शेवटचं उत्तर असेल आपलं द कॉर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर. Therefore, the coordinates of the circumcenter are minus 1 upon 3 and 2 upon 3. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. ओके, यातलं 8 नंबरचं एक्झाम्पल, त्याचे 3 सब क्वेश्चन्स आहेत, ते उद्याच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे. 9 बघूया आपण. फाइंड के इफ द लाईन पासिंग थ्रू पॉईंट्स पी. मग पीचे कॉर्डिनेट्स मानून घेऊया, x1 y1 आणि q 4 x2 y2. स्लोप देऊन ठेवला आहे आपला 1/2. मग आता याचा स्लोप काढायचा असेल तर आपण कसं काढणार? स्लोप इज इक्वल टू m इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1. स्लोप दिला आहे 1 अपॉन 2, y2 आहे k मायनस मायनस 3 अपॉन x2 आहे 4 मायनस मायनस 12. देअरफॉर 1/2 इज इक्वल टू k मायनस मायनस प्लस 3 अपॉन 4 प्लस 12. Therefore 1 upon 2 is equal to k plus 3 upon 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू 16 अपॉन 2 इज इक्वल टू k प्लस 3. याने डिवाइड केलं तर 8 इक्वल टू k प्लस 3. हा 3 मायनस करा, म्हणजेच 5 इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 5 आली. ओके, अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल यातला अर्धा पार्ट कंप्लीट केला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उरलेला पार्ट घेणार आहे. तर अशा पद्धतीने सगळे एक्झाम्पल सोपे आहेत, खूप काही अडचण नाही. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप त्याची लिहित गेलात. आता हे लिहिताना सुद्धा व्हिडिओ पॉज करायची गरज नाही पडत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही माझ्याबरोबर पॅरलल लिहित गेलात तर ती अडचण येत नाही, किंवा स्क्रीनशॉट काढायची गरज नाही. बरेच काय करतात, फक्त स्क्रीनशॉट काढतात त्याच्यावरून लिहितात. ती चुकीची पद्धत आहे. मध्ये मध्ये बरंचसं तुम्हाला समजून सांगितलेलं असतं, ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता हे पॅरलल चाला मुद्दाम, ठीक आहे, व्हिडिओची साईज थोडी मोठी येते, काही अडचण नाही.
कारण काय होतं आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. नुसतं उदाहरण लिहून काढलं, वहीत लिहिलं, स्क्रीनशॉट घेतला, पटकन लिहून टाकलं, त्याला काही किंमत नाही. तसं करू नका, ते नुकसान होणार आहे. ओके, ठीक आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्याचा रिमेनिंग पार्ट बघूया. ओके, थँक्स.